सुख सुख गाईज. तर वेलकम टू आवर सेकंड डे व्लॉग ऑफ सोमनाथ द्वारका ट्रिप. आणि आता तुम्ही बघत आहात सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि स्टिल इथे एवढ्या लवकर सनराईज झालेला आहे आणि अर्धे प्राणी आमचे उठलेले आहेत, तर अर्धे प्राणी अजूनही झोपलेले आहेत. तर आम्ही त्यांना उठवायची कामं करतोय. दॅट यू कॅन सी. माझी अंघोळ झालेली आहे आणि मी रेडी व्हायला घेतलेलं आहे. अँड शी इज माय मम्मा. ओके, ती पण रेडी झाली आहे आणि आम्ही सगळ्याजणी आता मस्त सुंदर रेडी झालो आहोत. एक ऑटोवाले अंकल आहेत, जे खूप चांगले आहेत आणि ते आम्हाला घ्यायला आले आहेत. सकाळी 8 वाजले आहेत. निघालो आहोत आमच्या फर्स्ट प्लेससाठी, दॅट इज नागेश्वर ज्योतिर्लिंग. आणि इथे आम्ही पोहोचलो आहोत. त्याचं इंटेरियर एवढं सुंदर आहे, म्हणजे पूर्ण असं जे तुम्हाला आता दिसत असेल स्क्रीनमध्ये. नागेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे ते सिच्युएटेड आहे द्वारकामध्ये आणि मंदिराच्या बाहेर तुम्ही पाहू शकता किती मोठी शंकराची मूर्ती आहे आणि मंदिराचा आजूबाजूचा एरिया सुद्धा खूप पीसफुल असा आहे. आणि आम्ही ऑफ सीझन आल्यामुळे मीन्स आम्ही जून मंथमध्ये आल्यामुळे आमचं जे दर्शन झालं ते खूप पीसफुली झालं. अँड आवर नेक्स्ट प्लेस इज गोपी तलाव. आम्ही निघालो आहोत त्याच्यासाठी, ऑन द वे आहोत. आणि हे जे गोपी तलाव आहे ते 5,000 वर्ष जुनं असं आहे. ही प्लेस जी आहे ती कृष्णा आणि गोपी ह्यांच्या अमर प्रेम जे आहे त्यांच्याशी जोडलेली गेलेली आहे. तर तुम्ही बघतच असाल किती सुंदर असं इथे जे लेक आहे. यानंतरचं जे प्लेस आम्ही व्हिजिट केलं ते आहे बेट द्वारका. अँड नाऊ नेक्स्ट इज रुक्मिणी टेम्पल. आणि इथे एवढी सुंदर अशी कलाकृती केलेली आहे मंदिराच्या अराउंड, खूप सुंदर आहे. अँड अशा प्रकारे आमचा डे 2 इज डन. सो नाऊ विल मीट इन डे 3. सो बाय बाय, टेक केअर.